नमस्कार. स्वरूपा अकॅडमी या YouTube चॅनलमध्ये मी स्वप्नील सर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित या विषयामध्ये 2025 च्या परीक्षेला विचारलेल्या 25 गणितांची म्हणजेच प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 50 या गणितांची आपण काय करणार आहोत, आपण उत्तरे पाहणार आहोत, तसंच त्यांचं विश्लेषण सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. याच धर्तीवर तुम्हाला तुमच्या या येणाऱ्या रविवारच्या परीक्षेमध्ये ह्या गणितांचा तुम्हाला फायदा होणार आहे. चला तर मग करूया आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात. पहिलं गणित आहे दर साल दर शेकडा 12% दराने 10,000 रुपयांचे 2 वर्गांचे व चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातील फरक किती रुपये आहे. तर आपल्या या दोन्ही गणितांमध्ये या एकाच गणितामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे गणित सोडवणे गरजेचं आहे. पहिलं म्हणजे फक्त व्याज म्हणजे इंटरेस्ट जर काढायचा असेल आपल्याला तर PNR छेद 100 सरळ व्याज आपण म्हणतो त्याला P बरोबर 10,000 म्हणजे मुद्दल गुणिले N बरोबर 2 वर्ष म्हणून 2 आणि R दर साल दर शेकडा 12% दराने याप्रमाणे आपल्याला उत्तर काढायचं आहे. जर आपण इथे बघितलं तर आपण इथे शेवटचा शून्य जो आहे तो आपण काय करतो, कट करू शकतो. म्हणजे इकडे राहिले किती 100 गुणिले हे 12 आणि 2 यांचा गुणाकार केला तर 12 गुणिले 24 येतात आणि म्हणून जर आपण बघितलं तर सरळ व्याज किती आलेलं आपल्याला 2400 रुपये. 2400 रुपये हे आपल्याला सरळ व्याज आलेलं आहे. आपण आता काय करूया, आपण आता रास काढूयात आणि मग रास वरून आपल्याला चक्रवाढ व्याज काढता येणार आहे. तर रास सूत्र आहे P कंसामध्ये 1 अधिक R छेद 100 घात N. इथे P म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल ते आहे 10,000 रुपये. त्यानंतर 1 अधिक रेट ऑफ इंटरेस्ट आहे 12 आणि त्या भागिले 100 आणि वर्ष आहे 2. याप्रमाणे जर आपण बघितलं तर 10,000 रुपये आपण जसे तसे लिहून घेणार आहोत. इथे या 100 ने जर एकाला गुणलं म्हणजे आपण इथे बघितलं तर छेदस्थानी आहे 1, तो जर छेद समान करायचा असेल तर आपण छेद समान केला तर या 100 ने एकाला गुणायला लागेल. 100 × 100 आणि हे 12 112 आपल्याला उत्तर येणार आहे आणि त्याचा घातांक 2. यामध्ये जर पुढे आपण बघितलं तर 10,000 आपण जसे तसे लिहून घेऊया. इथे दुसरा घात आहे म्हणून ही संख्या जी आहे ही संख्या आपण 2 वेळा लिहून घेऊया. आणि मग मध्ये इथे जसं आपण केलं की याचा मागचा शून्य कट केला, हा मागचा शून्य कट केला, याप्रमाणे आपण मागचे शून्य कट करणार आहोत. हा शून्य कट केला, हा शून्य कट केला, हा केला भागाकार करताना आपण असं करू शकतो. नियमाप्रमाणे आहे ते. आणि मग इथे काही शिल्लक राहत नाही, इथे काही शिल्लक राहत नाही, इथे काही शिल्लक राहत नाही, म्हणजे एकच शिल्लक राहतो. मग एकाने गुणाकार केला काय आणि भागाकार केला काय त्याला काहीही फरक पडत नाही. आणि म्हणून आपल्याला बघायचं आहे की 112 गुणिले 112 यांचा गुणाकार जो येणार आहे ती असणार आहे आपली रास असणार आहे. मग याचा गुणाकार करायचा असेल तर आपण इथे बघूया की 112 गुणिले 112 जर गुणाकार करायचा असेल तर या 2 ने पहिल्यांदा याला गुणून घेऊया. 2 दुणे 4 2 एके 2 आणि 2 एके 2. जेव्हा दुसऱ्या संख्येने गुणतो तेव्हा आपण त्याला फुल्ली किंवा शून्य घेतो. मी इकडे फुल्ली घेतो, ठीक आहे. मग 1 गुणिले 2 तर 2 आणि 1 गुणिले 1 1 गुणिले 1 1. तर अशा प्रकारे आपण बघूया. आता या दुसऱ्या एकाने जर गुणायचं असेल तर आपण काय करणार, 2 फुले मारणार आणि मग पुन्हा एकाने याला गुणणार. तर आपल्याला लक्षात येईल कितीच आपल्याला अंक येणार 112 हा कसा येणार आहे एकाने गुणते म्हणून. मग आता बघूया आपण यांची बेरीज केली 4, दोघांची बेरीज केली 4, यांची बेरीज केली 2 अधिक 1 अधिक 2 बरोबर 5 आणि इथे 2 आणि 1. म्हणजे आपल्याला रास जी आलेली आहे 12,544. ही काय ही रास आहे. म्हणजे जर व्याज आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला रास वजा मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल हे काढावं लागणार आहे. म्हणजेच रास आहे 12,544 वजा प्रिन्सिपल आहे 10,000 रुपये. मग आता इथे जर आपण बघितलं तर दोघांच्या वजन केली तर 2,544 हे आपल्याला इथे उत्तर येणार आहे. म्हणजे हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे. आपण CI करू आपण त्याला चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो आपण त्याला. आता बघूया कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट आणि इंटरेस्ट या दोघांचा विचार केला आपण तर कंपाऊंड इंटरेस्ट कधी मोठा असणार आहे. म्हणून आपण आपल्याला जर डिफरन्स या गणितामध्ये काढायचा असेल तर कंपाऊंड इंटरेस्ट वजा इंटरेस्ट काढावा लागणार आहे. आणि मग कंपाऊंड इंटरेस्ट आले 2,544 वजा 2,400 आणि मग यांचा वजाबाकी केली तर आपल्या लक्षात येईल की 144 उत्तर आपल्याला मिळत आहे. आणि हे आहे आपला पर्याय क्रमांक 3 मध्ये. तर आपल्या या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 144.
ठीक आहे. पुढचं गणित घेऊया आपण. पुढचं गणित आहे दर साल दर शेकडा 10% दराने 10,000 रुपयांचे मुद्दलाचे 3.5 वर्ष वर्षाचे चक्रवाढ किती. आता 3.5 वर्ष आपण असं काही काढू शकत नाही, पण ठीक आहे आपण ते बघूयात कसं करायचं. आता आपण घेऊयात पहिल्यांदा. बघा इथे P म्हणजेच 10,000 रुपये आहे. त्यानंतर N म्हणजे 3.5 आपण घेऊया आणि त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे 10 आहे. याप्रमाणे आपण हे गणित सोडून घेणार आहोत. मग आता हे गणित सोडवताना आपल्याला काय करावं लागणार आहे की आपण चक्रवाढ व्याज काढायचे म्हणजे रास काढणार आपण. तर रास बरोबर काय उत्तर आहे, तर सूत्र आहे P कंसात 1 अधिक R/100 आणि त्याचा n वा घात. ठीक आहे. तर याप्रमाणे आपण बघितलं तर 1 आणि प्रिन्सिपल किती आहे तर 10,000 रुपये. 1 अधिक R किती आहे तर आपल्याला R दिलाय 10 रुपये. ठीक आहे 10% आणि मग छेद 100. मग n किती आहे तर 3.5 आहे, पण आपण 3.5 घातांक काढू शकत नाही म्हणून इथे आपण काय करणार आहोत, इथे आपण फक्त 3 घेणार आहोत. ठीक आहे. आणि मग 5 आपण म्हणजे अर्धा नंतर आपण घेऊया, जो जे येईल त्याला अर्धाने घेऊया. ठीक आहे. मग 10,000 आणि इथे जर बघितलं मगाचप्रमाणे केलं तर छेदस्थान समान केला तर 100 ने याला गुणावं लागेल म्हणजे खाली 100 लिहू शकतो आपण. आणि मग 100 एके 100 आणि 110 आणि त्याचा घातांक 3 याप्रमाणे आपण करणार आहोत. मग आपण काय करणार की 10,000 हे प्रिन्सिपल आणि 110 भागिले 100 110 भागिले 100 आणि 110 भागिले 100 का तर हा तिसरा घातांक होता म्हणून आपण त्याला काय केलं 3 वेळा लिहून घेतलं. मग त्याप्रमाणे बघायला गेलो आपण तर हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. त्यानंतर इथे 1 शून्य हा शून्य गेला, याचा 1 शून्य गेला, हा शून्य गेला, याचा 1 शून्य गेला, हा शून्य गेला. म्हणजे राहिलं किती तर इकडे 10 राहिलं, इकडे 11, इकडे 11 आणि इकडे 11. ठीक आहे. याप्रमाणे बघितलं आपण तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की 11चा घन किती येतो तर 11चा घन येतो 1331 आणि म्हणून आपल्याला जे A आलेला आहे 1331 आणि हा शून्य म्हणजेच आपल्याला किती उत्तर येईल 13,310 रुपये हे उत्तर आलेले. हे आपण काढलं फक्त 3 वर्षाचं. मग याच्यावरती म्हणजे हे 13,310 जे आहे हे 13,310 वरती अर्धा वर्षाचं काढायचंय. आपण 10,000 मध्ये आपण पुढे वाढवणार आहोत म्हणजे चक्रवाढ व्याज जी दर वर्षाला म्हणजे पहिल्या वर्षाला जी चक्रवाढ व्याजाने जी आपली किंमत येणार आहे किंवा आपली मूळ रक्कम जी येणार आहे त्याच्यावरती पुढच्या वर्षाचं म्हणजे 2 वर्षाचं. मग 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज असणार आहे किंवा रास असणार आहे त्याच्यावरती तिसऱ्या वर्षाचं आणि 3 वर्षाचं जे काही रास असणार आहे म्हणजे चक्रवाढ व्याज आणि प्रिन्सिपल हे मिळून हे पुढच्या अर्ध्या वर्षाचं काय काढायचं असेल आपल्याला तर इथे आपण बघणार आहोत PNR/100. ठीक आहे. मग इथे व्याज जे आहे ते इथे P जे आहे ते P आपल्याला हे घ्यावं लागणार आहे 13,310 गुणिले N असणार आहे आपलं 0.5 आणि गुणिले R असणार आहे 10. याप्रमाणे आपण करणार आहोत आणि मग भागिले 100. ठीक आहे. तर याप्रमाणे जर आपण केलं तर आपल्या लक्षात येईल की 10 आणि यांचा गुणाकार केला तर इथे आपण 13,310 जसे लिहूया गुणिले 5 आणि भागिले 100. इथे हा शून्य आणि हा शून्य कट करूया आणि त्यानंतर या 5 1 5 आणि 5 गुणिले 10 म्हणजे आपल्याला इथे इंटरेस्ट जर काढायचं असेल तर याला 1331 1331 ला किती भागायचं आहे 2 ने भागायचं आहे. मग आपल्या लक्षात येईल की जर 1331 ला जर आपण 2 ने भागतोय तर बेसक 12 त्यानंतर पुन्हा बेसक 12 उत्तर येणार आहे आणि हा एक उतरवला 2 पंचे 10 पुन्हा 1 उतरवला पॉइंट दिला तर ते 0 घेतला तर 2 दुणे 2 पंचे 10 अशा प्रकारे आपलं उत्तर येईल. म्हणजे आपलं उत्तर येईल 665.50 हे आपलं उत्तर येणार आहे. मग आता बघा एकूण चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचं आहे. मग एकूण चक्रवाढ व्याज म्हणजे आपण जर A काढलं होतं ठीक आहे A काढले 13,310 म्हणजे आपल्याला तिथे इंटरेस्ट काढायचा आहे की A वजा P. मग A वर किती आहे 13,310 वजा P आहे 10,000 रुपये म्हणजेच आपल्याला इकडे इंटरेस्ट किती आलं होतं 3,310 रुपये. ठीक आहे. आता हे झालं 3 वर्षाचं व्याज फक्त व्याज. मग तसंच दुसरं एक व्याज आहे 665.50 हे आहे 1 वर्षाचं सॉरी अर्ध्या वर्षाचं. मग या दोघांची बेरीज केली तर आपल्या लक्षात येईल
आपल्या लक्षात येईल की इथे पॉईंट नाही, इथे पॉईंट आणि 50 यांची बेरीज केली तर 0 आणि 5 ची बेरीज 5, 1 आणि 6 ची बेरीज 7, 3 आणि 6 ची केली तर 9 आणि हे आपलं उत्तर जे आहे 3975.50, 3975.50. तर हे आपलं पहिलं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा आहे 28वा प्रश्न. म्हशीच्या 400 लिटर दुधात मलईचे प्रमाण 11% आहे. त्यानंतर गाईच्या दुधात 600 लिटर दुधात मलईचे 8% प्रमाण आहे. तर सर्व दूध एकत्र केले तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती टक्के असेल? तर हे जर आपल्याकडे काढायचं असेल तर पहिल्यांदा आपण काय करूया की 400 लिटर दुधामध्ये 11% म्हणजे किती मलई? तर बघा, जर म्हशीचे आपण यम घेऊया, म्हशीच्या दुधामध्ये 400 लिटर दुधामध्ये गुणिले 11% असं काढलं आपण, तर हे 2 शून्य आणि हे 2 शून्य केले तर आपल्या लक्षात येईल की म्हशीच्या दुधासाठी यम घेतलं आणि 11 म्हणजे 44 लिटर, 44 लिटर काय असेल? मलई असेल. ठीक आहे. त्यानंतर आपण जर गाईचं दूध घेतलं म्हणजे काऊ, तर काऊच्या दुधामध्ये 600 लिटर दूध गुणिले किती टक्के? तर 8% आणि म्हणून हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले म्हणजे त्यांच्या गाईच्या दुधामध्ये किती? 48 लिटर एवढं प्रमाण येणार आहे. आणि मग एकूण एकत्र केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सी आणि एम, काऊ आणि म्हैस या दोघांचं जर एकत्र केलं तर आपण इथे बघितलं तर 600 आणि 400 म्हणजे 1000 लिटर येईल. 1000 लिटर आणि 1000 लिटर मध्ये 1000 लिटर हे पूर्ण आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये किती? तर 44 अधिक 48 यांची आपण बेरीज केली तर 8 4 12 2 8 4 1 म्हणजे 92 लिटर म्हणजे किती टक्के असं त्याचं उत्तर आपल्याला काढावं लागणार आहे. म्हणजे जर आपण इथे विचार केला तर हा शून्य गेला, हा शून्य आणि हा शून्य गेला तर उत्तर येते 92/10. म्हणजे या 10 ने जर याला भाग द्यायचा असेल तर आपल्या लक्षात माहिती आहे की मागून एक पॉईंट नंतर शून्य देतात. म्हणजे जर आपण इथे विचार केला तर 9.2% या पूर्ण दुधामध्ये मलई असणार आहे आणि 9.2% आपल्या इथे उत्तर आले. पण एक लक्षात घ्या, इथे आपल्याला सांगितले की 2 पर्याय निवडायचे आपल्याला. 2 पर्याय जिथे आपल्याला निवडायचे आहेत तर 9.2 इथे आले, मग अजून एक 9.2 मिळणार आहे का? मग इथे बघूया आपण, तर 5 9 45, 5 9 45 पण 45 उत्तर नाहीच आहे, मग तो गेला. इकडे 8.4 आहे म्हणजे हा पण उत्तर गेला आणि हा पण उत्तर गेला. मग राहिलं काय? तर हे मग 46 ला आपण भागून बघूया. 46 भागिले 5, 5 9 45. ठीक आहे. वजा केलं तर उत्तर 1 येतं. पॉईंट घेतला, शून्य घेतला म्हणजे 5 दुणे 10 म्हणजे हो, तर आपल्याला हे उत्तर सुद्धा 9.2 उत्तर येते. म्हणजे आपलं पर्याय तिसरं आणि दुसरं हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे बघूयात आपण. पुढचं गणित आहे a वर्ग अधिक b वर्ग बरोबर 325 आणि a अधिक b बरोबर 23. तसेच a गुणिले b बरोबर 102 तर a वजा b काढायचं आहे. बघा, आपल्याला नित्य समानता हे प्रकरण माहिती आहे. नित्य समानतामध्ये आपल्याला a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग बरोबर अधिक 2ab आणि a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab हे सूत्र जे आहे हे सूत्र आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आपल्याला वजा ab ची किंमत काढायला सांगितली म्हणून आपण हे खालचं आपण सूत्र घेऊया. जर आपण बघितलं की a वजा b चा वर्ग जर बघितला, आपल्याला a अधिक b बघायचा आहे तर a वर्ग अधिक b वर्गाचे उत्तर दिलेले आपल्याला 325 दिलेलं आहे. आणि मग वजा 2 गुणिले ab, तर ab किती दिलेलं आहे? 102 दिलेलं आहे. तर 102 जर इथे घेतला आपण तर 325 वजा याचा गुणाकार केला तर 204 उत्तर येतं. आणि मग यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. तर 5 1 4 गेला तर राहिला 1, 2 0 गेले 2 आणि 3 2 गेला तर राहिला 1. हा आहे a वजा b चा वर्ग. म्हणजे जर आपण बघितलं इथे वर्ग आहे, जर आपण a वजा b म्हणजे वर्गमूळ काढलं तर 121 चं वर्गमूळ किती? तर 11 उत्तर येते. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 11 आणि ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पर्याय क्रमांक 4 जो आहे ते आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एकूण वस्तू बघूया आपण. एकूण वस्तू किती आहे? 100 आहे. मग एकूण खरेदी किंमत हे आपल्याला काढायची आहे. मग 100 गुणिले किती? तर 50
याप्रमाणे आपल्याला काढायची आहे. म्हणजे किती झालं तर 5000 रुपये. ठीक आहे. मग वस्तू 2 खराब झाल्या म्हणून वस्तू किती राहिल्या आता? वस्तू किती राहिल्या? 100 वजा 2 म्हणजे किती राहिल्या? 98 वस्तू राहिल्या. मग आता एकूण विक्री किंमत आपल्याला एकूण विक्री किंमत म्हणजे किती तर 98 गुणिले विक्री किती केली त्याने? विक्री 60 रुपये प्रमाणे केली आहे. मग 60 रुपये बघा इथे आपल्याला काय करायचं आहे? 98 गुणिले 60 करायचं आहे. आपण हा शून्य बाजूला ठेवून घेऊया. 6 ने गुणून घेऊया. 6 8 48 आजच्या आले 4 त्यानंतर 6 9 54 आणि म्हणून याचं बेरीज केली तर उत्तर येईल 58. हा शून्य आपल्याला परत ठेवावा लागेल. म्हणजे याचं उत्तर आपल्याला जे आलेलं आहे ते 5880 हे आपल्याला उत्तर आलेलं आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की इकडे जे आहे हे आहे आपली विक्री किंमत. पण मग जर विचार केला की विक्री किंमत जी आहे विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कशी आहे? जास्त आहे. मग अशा वेळेस काय होतो तर नफा होतो. काय होतो? नफा होतो. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की इथे तोटा झालाय म्हणजे हे उत्तर आपलं येणार नाही. तर मग आता पुढे बघूया. तर नफा एकूण नफा किती झाला? एकूण नफा तर आपल्या लक्षात येईल की 5880 वजा 5000 तर 880 रुपये आता एकूण नफा झालेला आहे. एकूण नफा किती झालाय? 880. मग हा शेकडा काढायचा आहे आपल्याला. म्हणजे कितीवर तर 5000 रुपये शेकडा नफा. किती नफा शेकडा? कितीवर तर 5000 रुपयावर 880 म्हणजे किती टक्के? हे सूत्र आहे आपलं. ठीक आहे. तर मग हा शून्य आणि हा शून्य हे शून्य मागे शून्य असतात ते आपण कट करू शकतो आणि मग ते मग कट केले आपण. मग राहिलं किती तर 88 भागिले 5. मग आता याचा भागाकार करूया. मग 88 भागिले 5 तर 5 एके 5 राहिले की 3 आणि मग 8 बरोबर आहे की नाही? मग 5 7 35 वजाबाकी केली तर राहिले किती 3 आणि आता मग इथे काहीच नाही मग शून्य घेतला इथे पॉईंट घेतला मग 5 सक 30 आणि मग हे उत्तर आलं आपलं किती 17.60% हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ते 17.60% कुठे आहे तर इथे नाही. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 17.6%. 7 किंवा 6 दोन्ही चालतं. ठीक आहे. पुढचं गणित आहे 31वं गणित. एक वस्तू 216 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 पट ती वस्तू विकल्यास नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता बघा ती वस्तू किती 216 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो म्हणजे जर आपण बघितलं 216 रुपयास विकली तर तोटा होतो. ठीक आहे. आणि 300 रुपयांस विकली तर नफा होतो. बरोबर आहे की नाही? मग वस्तूची खरेदी किंमत किती असेल? या दोघांच्या मध्ये असेल. बरोबर आहे. म्हणजे जर बघितलं तर 350 आणि 400 हे उत्तर आपलं आधीच कट झालं. मग आता उत्तर आपलं 250 किंवा 240 आहे. मग पहिल्यांदा आपण लहान संख्या घेऊ मग मोठी संख्या घेऊया. बघूया उत्तर बरोबर येते का? तर बघूया जर आपण एक वस्तू 216 रुपयास विकली तर किती तोटा होतो माहिती आहे? 216 जर आपला एकूण तोटा जर आपला काढला आपण तर जर आपण 240 रुपयांना ती वस्तू पकडली किती तेवढ्या रुपयाला असेल आणि मग आपण जर ती 216 ला विकली तर आपलं किती झालं तर इथे 24 रुपये. किती आलं? 24 रुपये आपल्याला तोटा झाला. किती आला? 24 रुपये तोटा झाला. ठीक आहे. आणि जर का एकूण नफाचा विचार केला नफा तर 300 रुपयांना विकली. ठीक आहे. आणि जर ती वस्तू आहे 240 रुपये तर नफा किती आला? 60 रुपये झाला. किती आला? 60 रुपये झाला. मग आता इथे नफा आणि तोटा जो सांगितला एकूण तोटा होतो आणि ती वस्तू विकल्या एवढ्या 2.5 पट नफा होतो. तर खरेदी किंमत किती ती काढायची. ही खरेदी किंमत आपण पकडली आहे. फक्त पकडली आहे. आपण फक्त आपल्या माहितीसाठी घेतली कारण ते ऑप्शन घेऊन सुद्धा आपल्याला गणित सोडवता येतात. प्रत्येक वेळी आपण एक्स घ्यायची आवश्यकता लागत नाही कारण आपल्याकडे 4 पर्याय असतात. ठीक आहे. तर मग ती घेतली. आता 2.5 पट आहे का बरं? या 24च्या हे 2.5 पट आहे का? मग 2.5 पट असेल तर 24 गुणिले 2.5. ठीक आहे. मग आपण 5 ने गुणूया 5 चोक 20. ठीक आहे. 5 दुने 10 आणि 2 12 दुसऱ्या गुणताना खाली येणार
मग 2 चोक 8 आणि 2 दुणे 4. ठीक आहे. आता इथे बेरीज केली 0, 2 आणि 8 ची बेरीज केली 10, 4 1 आणि 6. इथे एकानंतर पॉइंट आहे म्हणून इथे एकानंतर म्हणून 60. मग आले 60 म्हणजे आपल्याला उत्तर डायरेक्ट मिळालं. 250 ने घेऊन उत्तर गणित करायची गरज नाही. तर या प्रश्नाचं आपलं उत्तर जे असणार आहे 240 रुपये असणार आहे. किती असणार आहे? 240 रुपये असणार आहे. ठीक आहे. पुढे बघूया आपण 32वा गणित आहे. बघा 32वा गणित जे आहे कृषी विभागाकडून एका शेतकऱ्यास शेकडा 35% सूट मिळाल्यानंतर ठिबक सिंचन 3,25,000 रुपयांस मिळाला तर त्या संचाची छापील किंमत किती? बघा जर x रुपये असेल तर ती आपण बघूया 100% किंमत असेल. ठीक आहे. पण आपल्याला मिळाला की त्या शेतकऱ्यांना मिळाली किती? 3,25,000 रुपयांना मिळाला. आणि सूट किती मिळाली आहे? तर मग 100तून सूट मिळाली आहे 35 म्हणजे कितीला मिळाला? 65% मिळाला. किती? 65% याप्रमाणे मिळाला. बरोबर आहे. मग आता 65% म्हणजे 3,25,000. मग आपल्याला छापील किंमत काढायची आहे. मग आपण आता हे तिरकस गुणाकार जरी केला तरी आपल्याला जमू शकतं. हा मग आपण त्यानुसार बघूया. इथे काय करायचं आपल्याला? तर x गुणिले 65 बरोबर 100 गुणिले 3,25,000 आणि मग पुन्हा आपण x इथेच ठेवला. आता इथे 3,25,000 भागिले 65 आपण असं केलं आणि सॉरी 100 राहिलेच की आपले 100 राहिले. ठीक आहे. याप्रमाणे केलं. तर आता इथे काय करायचं? 65. आता 65 ने याला भाग जातो का बघायचं. मग 65 चा पाडा घ्यायचा. हा 65 चा पाडा घ्यायचा. 65 आणि पुन्हा 65 घेतलं तर 130 आणि मग 5 19 5 19 5 गुणिले 10 × 10 0 चला 1 20 आणि 7 26 पुन्हा 5 6 6 12 2 चला 1 312 325 मिळाले. म्हणजे इथे 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 65 1 65 65 5 325 म्हणजे जर आपण लक्ष दिलं तर x बरोबर किती? तर 500 आणि हे 100 सॉरी 5,000 आणि 100 आणि मग x बरोबर किती उत्तर आलं? तर 5 लाख रुपये. म्हणजे त्या वस्तूची छापील किंमत त्या संचाची छापील किंमत किती आहे? 5 लाख रुपये. पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा 33वा गणित आहे. भूमितीय गणित आहे. सोबतच्या आकृतीत प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या दिली 3.5 सेमी आहे. तर रेखांकित भागाचे जे काय क्षेत्रफळ ते किती चौरस सेमी आहे हे त्याने विचारलेलं आहे. जर आपण विचार करा हा बिंदू आणि हा बिंदू जोडला हे जोडले. ठीक आहे. तर काय तयार होईल? तर आपल्याला चौरस तयार होणार आहे. किती? चौरस. ठीक आहे. मग चौरस तयार होणार आहे. तर आपण बघितलं तर इथे 3.5 3.5 3.5 3.5 याप्रमाणे ही बाजू सारखी आहे. ही बाजू आणि ही बाजू सारखी सगळ्या बाजू सारखी आहे. म्हणजे चौरसाची बाजू जी आहे ती चौरसाची बाजू किती आलेली आहे आपल्याला? चौरसाची बाजू आलेली आहे. आपण चौरसाची बाजू किती आलेली आहे आपल्याला? 3.5 अधिक 3.5 म्हणजे ती आली आहे 7 सेंटीमीटर. किती आले? 7 सेंटीमीटर. मग आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढूया. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय? तर बाजूचा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग किती? तर 49 सेमी. हे चौरस झालं. ठीक आहे. मग आता आपल्याला चौरस आल्यानंतर हा भाग जर बघितला आपण हा भाग घेला हा भाग तर आपल्याला काय करायचंय? ते भाग काढायचा म्हणजे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आणि ते याच्यातून वजा केलं की हे मधलं क्षेत्रफळ मिळणार आहे. मग आपण हे जर विचार केला तर हा एक चतकोर झाला एका वर्तुळाचा. असे 4 भाग आहेत म्हणजे एक वर्तुळच तयार होतं. मग जर एक वर्तुळाचं क्षेत्रफळ जर आपण काढलं आणि ते याच्यातून वजा केलं तर आपल्याला ते उत्तर येणार आहे. म्हणजे आपल्याला याचं छोटंसं क्षेत्रफळ काढायचं, मग याचं काढायचं, मग याचं काढायचं, मग याचं काढायचं आणि मग ते बेरीज करायची आणि मग त्यातून वजा करायची. अशी काय करायची आवश्यकता नाहीये. मग आपण काय करूया की वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर काय? तर पाय r वर्ग. मग पायची किंमत किती घ्यायची? तर पायची किंमत जी आपला r ची किंमत आहे, r ची किंमत किती आहे? 3.5 चा वर्ग. मग 3.5 म्हणजे 35. मग 35 ला 7 ने भाग जातो का? कारण पायची किंमत आपल्याला किती घ्यायची आहे? एकतर
एक तर 22/7 किंवा 3.14. आता इथे दिले का किती घ्यायची? नाही दिले. मग नाही दिले त्यावेळेस आपण काय करायचं, ही जी किंमत आहे ना ही 7 ने भाग करणारे असेल तर आपल्याला 22/7 घ्यायची. ठीक आहे. मग आता 22/7 गुणिले 3.5 गुणिले 3.5 आणि मग आपण बघूया याने जर याला भागलं तर 7×5 = 35 असं उत्तर. 35 आहेत का ते 3.5 आहे म्हणून आपण 0.5 म्हणजे 22 गुणिले 0.5 गुणिले 3.5 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. मग आता यांनी याला गुणलं तर 22×5 = 10 22 आणि 5 चा उत्तर गुणाकार केला तर 10 पण 5 नंतर पॉईंट आहे म्हणून इथे पॉईंट घेऊया. मग गुणिले 3.5. ठीक आहे. मला 3.5 गुणिले 11 घ्यायचंय कारण 0 नंतर पॉईंट आहे ना. मग 11 घ्यायचंय. मग 11 × 5 = 55. चला 5 11 × 3 = 33. म्हणजे बेरीज केली 5 आणि 3 8 आणि 3 म्हणजे 38 म्हणजे 385. किती आलं? 385 आलं. 385 आलं. पण इथे पॉईंट आहे, इथे पॉईंट आहे, इथे पॉईंट आहे. म्हणजेच आपल्याला आता काय करायचंय, छायांकित भागाचे क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करणार, चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय करणार, चौरस क्षेत्रफळ 49 आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आलं 38.5. मग आता हे आपण इथे करूया 49.0 आणि 38.5 याचं भागाकार करूया. शून्यातून जाणार नाही, इकडनं हातच्या घेतलं झाले 10 आणि इथे राहिले 8. 10 तून 5 गेले राहिले 5 पॉइंट, 8 तून 8 गेले राहिले 0 आणि 4 तून 3 गेले राहिला 1. म्हणजे आपलं उत्तर जे आहे इथे 10.5 चौ सेमी. इथे पण आपल्याला आलेले आहे चौ सेमी. ठीक आहे. आता याप्रमाणे दिलं 10.5 उत्तर आहे का, हो. तर पर्याय क्रमांक 2 इथे आहे 10.5 चौ सेमी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि पुढचा प्रश्न आहे 25, 18, x, 20, 17, 20, 21, 25 या सर्व प्राप्तांकांचे मध्यमान 21 आहे तर x ची किंमत किती. आता यामध्ये मध्यमान म्हणजे काय, तर या सगळ्या अंकांची बेरीज करायची आणि ते किती अंक आहेत त्यांना जर तेवढ्या अंकांच्या संख्येने जर भागलं तर जे येतं त्याला मध्यमान म्हणतो आपण. मग ते 21 आहे. मग सूत्र बघूयात आपण. बघा सूत्र काय आहे, मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. काय, एकूण प्राप्तांक. मग सर्व प्राप्तांकांची बेरीज करूया आपण. जे लिहिलेत ते सगळे, दिलेत ते सगळे 25 अधिक 18 अधिक x अधिक 20 अधिक 17 अधिक 20 अधिक 21 अधिक 25 या सगळ्यांची बेरीज करूयात. आणि ते किती आहेत तर 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8 आपण सगळे दिलेत की नाही हे चेक केलं आणि यांचा जर आपण भागाकार केला तर तो किती येणार आहे, 21 येणार आहे. ठीक आहे. मग आता हे 8 जे आहे तिकडे भागिले आहेत ते तिकडे गेल्यानंतर काय होणार, गुणिले होणार आहेत. म्हणजेच आपण 21 गुणिले 8 असं करू शकतो. मग आता इथे आपण काय करूयात, आता आपण बेरीज करूयात. हा 25 आणि हे 25 हे काय होतील 50 होत आहेत. नंतर हे 20 आणि हे 20 किती होत आहेत 40 होत आहेत. अधिक हे 18 आणि हे 17 किती होत आहेत 35 होत आहेत. बरोबर आहे. त्यानंतर राहिले किती, हा x राहिला आणि राहिला 21. बघा आपण जेवढं सोपं करून घेऊयात. आता यांचा गुणाकार केला 8 एके 8 आणि 8 दुने 16 168 आलं. यांचा गुणाकार केला 9, यांची बेरीज करायची आहे, गुणाकार नाही बेरीज करायची आहे 90 आणि त्याच्यामध्ये जर हे 35 घेतले तर 125 आणि 125 अधिक 21 घेतले. बघा 125 अधिक 21 तर आपल्याला किती उत्तर येईल 146 उत्तर येणार आहे. म्हणजे x अधिक 146. आणि मग आपण काय करणार आहोत, हा x जर इथेच ठेवला तर हे आपल्याला त्या साईडला न्यायचे आहेत. मग 168 आणि 146. मग 146 इथे चिन्ह बेरजेचं आहे ते इकडे काय होईल वजाबाकी होईल. म्हणजेच जर आपण बघितलं की 168
वजा 146 केलं तर किती उत्तर येणार आहे आपल्याला? की 8 मधून 6 वजा केले राहिले 2, 6 मधून 4 वजा केले राहिले 2 आणि एकातून एक गेला 0, म्हणजे उत्तर येणार आपल्याला 22. मग हे 22 उत्तर आहे का बरं आपल्या या ऑप्शन मध्ये? तर हो आहे. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं 34व्या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे पर्याय क्रमांक 4 22 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 35. आता प्रश्न क्रमांक 35 जो आहे यामध्ये 49 x चा वर्ग अधिक 1/49 x चा वर्ग. बघा आता आपल्याला अशा प्रकारचं जेव्हा दिसेल तेव्हा आपल्याला लगेचच आपल्याला आठवायला पाहिजे की x अधिक 1/x वर्ग असं जर आपण हे सूत्र बघितलं तर या सूत्रामध्ये आपल्याला लक्षात येईल की x चा वर्ग अधिक x चा वर्ग अधिक आणि मग इथे आपण जे करतो 2 गुणिले x गुणिले 1/x. मग असं केलं तर सूत्र आपल्याला माहिती आहे की हे कट होतं. म्हणजे सूत्र काय येतं आपल्याला की x वर्ग अधिक 1/x चा वर्ग अधिक 2. ठीक आहे. जर तेच आपल्याला इथे x वजा 1/x असलं त्याचा वर्ग करायचा असेल तर आपल्याला काय येणार आहे? x वर्ग अधिक 1/x वर्ग वजा 2 हे येणार आहे. म्हणजे आपल्याला लक्षात असलं पाहिजे हे आहे त्यासारखंच दिसतंय, ते त्यानुसारच दिसतंय. मग हे दिसतंय ना, मग त्यानुसार बघायचं आपल्याला. जर आपण घेतलं की 49x चा वर्ग अधिक 1/49x चा वर्ग आणि याच्यामध्ये किती मिळवले तर पूर्ण वर्ग होणार आहे. म्हणजे हे जे आहेत याच्यामध्ये किती मिळवले तर हे पूर्ण वर्ग होणार आहे. ठीक आहे. त्याप्रमाणे बघूयात आपण. मग हा 49 हा 7 चा वर्ग आहे तर 7x चा वर्ग करूयात. इथे 1/7x चा वर्ग करूयात. 7x चा वर्ग करूयात. मग आता जर यानुसार बघितलं तर हे पद आणि हे पद मिळते आपल्याला. मग या दोघांची हे केली आपण वर्ग केलेले आहेत. पण त्याचा जेव्हा गुणाकार करतो, जेव्हा त्यांना एकत्र घेतो, तेव्हा एकत्र घेत असताना इथे बघा या इथे गुणाकार जो दाखवलाय त्यानुसार पहिलं आणि दुसरं पद कट होतं. म्हणजे हे आणि हे पद कट होईल. मग राहिलं किती? इथे 2 राहणार. एकतर अधिक 2 किंवा इथे वजा 2 इथे दाखवल्याप्रमाणे. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे हे असणार आहे पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय अधिक 2 आणि वजा 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 36 आणि 37 साठी आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक वृत्तालेख दिलेला आहे आणि वृत्तालेखाची माहिती आहे फळझाडांची माहिती आहे. ही माहिती आपण बघितली तर टक्केवारीमध्ये ते आहे. ठीक आहे. परंतु इथे जे आहे इथे टक्केवारी नाहीये आणि यानुसार आपल्याला ते गणित सोडवायचंय. आपण बघितलं संपूर्ण जर वृत्तालेखामध्ये टक्केवारी दिली असती तर एकूण किती झाली असती? 100% व्हायला पाहिजे. ठीक आहे. पण त्यानुसार आपण बघूयात की आता हे जे एकूण म्हणजे आपण जर बघितलं तर या गणिताचा विचार केला, या गणितामध्ये एकूण फळझाडांची संख्या किती आहे तर ती जर आपल्याला काढायची असेल तर ती काढण्यासाठी आपण काय करूयात आपण की एकूण फळ झाडांची संख्या x मानू. ठीक आहे. हे आपल्या माहितीसाठी याच्यासाठी x मानूयात. ठीक आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला जे टक्केवारी दिली ती टक्केवारी किती झाली आहे म्हणजे उरलेल्या नारळांची टक्केवारी किती आहे ते आपल्याला काढता येईल. आपण बघूया लिंबाची टक्केवारी किती आहे? 15 आहे. त्यानंतर आंबा किती आहे? 30 आहे. नंतर चिक्कू 20 आहे. पुढे संत्री 10 आहे. मग यांची टक्केवारी एकूण किती झाली? 30 आणि 20 50 60 आणि 15 75% होते. ठीक आहे. 75% होते. म्हणजे आपण जर विचार केला की नारळ जे आहेत ते किती टक्के होतील तर 25% होतील. कारण 100 पैकी 75 इकडे ते उरलेलं किती? 25. तर त्यानुसार आपण आता गणित सोडूयात. बघा नारळांचा केंद्रीय कोन बरोबर नारळांची संख्या भागिले एकूण फळ झाडे आणि गुणिले आपण याला म्हणतो की 360 आहे. पण इथे आपल्याला 360 न करता इथे आपल्याला 100 करायचे आहेत कारण आपण 100च्या नुसार चाललोय. ठीक आहे. तर याप्रमाणे बघितलं तर एकूण फळझाडे x आहेत. नारळाची संख्या 280 आहे. एकूण किती आले? 100 आणि नारळाचे केंद्रीय कोन जो आपण बघितला तर इथे काढलेला आहे 25%.
यामध्ये बघितलं तर हा इकडे आणि हा इकडे घेऊ शकतो, म्हणजे x इकडे आला तर 280 भागिले 25 आणि गुणिले 100. यामध्ये बघितलं तर 25 चोक 100 सरळ सरळ दिसते आपल्याला, आणि मग 280 गुणिले 4 बघा, 280 ला गुणिले 4 ने गुणलं तर 4 0 0 4 8 32, 4 8 32 राहिलं 3 8 4 2 8 आणि 3 11, म्हणजेच x बरोबर किती आलं 1220 आलं. हे आलं उत्तर. म्हणजे आपल्याला एकूण झाडं किती आहेत तर 1220. कुठे आलं 1220, 1120, 220 नाही 1120. तर अशा प्रकारे आपण पहिलं उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे, आता हे झालं पहिलं. त्यानंतर आपण बघूया दुसरं. आपल्याला बघायचं ज्या फळांमध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशा फळझाडांची एकूण संख्या किती. आता बघूयात फळझाडं लिंबामध्ये जास्त बिया असतात, आंब्यामध्ये नसतात, चिकूमध्ये असतात, 2 किंवा 3 पण असू शकतात. त्यानुसार जर आपण बघितलं तर संत्र्यामध्ये पण असतात. म्हणजे आपल्याला हे पण घ्यावं लागेल आणि हे तिन्ही घ्यावं लागतील. मग आपण बघूयात की फळझाडांमध्ये जास्त बिया असणारे एकूण टक्केवारी किती आहे तर 15 अधिक 20% अधिक 10%. म्हणजे यांची टक्केवारी केली तर 20 आणि 10 30, 40 आणि 45% येतं. ठीक आहे, किती येतं 45% येतं. आणि 45% एकूण फळझाडांची संख्या काढायची आहे. तर मग आपण बघितलं की फळझाडे किती आहेत एकूण तर आपण 1120 आणि टक्केवारी यांची आली किती तर 45 टक्केवारी आली आहे. म्हणजे आपण मगाशी जे सूत्र घेतलं होतं सूत्र पाहिजे, सूत्र लिहूत आपण की जास्त बिया असणारी झाडे बरोबर आपण काय करूयात एकूण झाडे गुणिले 100 करणार आहोत. आणि इथे जे आहे इथे झाडांचा केंद्रीय कोन आणि इथे असणार आहे तो एकूण जास्त बिया असणारी झाडे. ठीक आहे, जास्त बिया असणारी झाडे आपण त्यांना y मानूयात गुणिले 100. इकडे x मानला होता मध्ये म्हणून इथे y मानूयात. ठीक आहे, मग आता इथे पुन्हा आपण काय करणार हे इकडे नेणार, म्हणजेच 45 गुणिले 1120. त्यानंतर हे 100 जे आहे तिकडे भागिले होतील आणि इकडे y राहील. मग हा 0 गेला, हा 0 गेला. ठीक आहे, आता इथे भागाकार करता येईल आपल्याला. पहिल्यांदा यांचा गुणाकार करून घेऊयात. 112 गुणिले 45 यांचा गुणाकार करूयात म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 5 दुणे 10 0 ह्याच्याला 1 5 1 5 आणि 1 6 5 1 5. आता 4 ने गुणायचे फुल्ली मारूयात. 4 दुणे 8 4 1 4 आणि 4 1 4 यांची बेरीज करूयात. 8 न 7 14 4 ह्याच्याला 1 आणि 5 10 0 ह्याच्याला 1 आणि 5 म्हणजे किती आलं 5040 आलं आणि भागिले 10 आलं बरोबर y. म्हणजे हा मागचा आणि हा मागचा 0 कट केला तर y बरोबर किती आलं 504 एवढं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, यानुसार जर आपण बघतोय तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला या 37व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 जे आहे 504 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण पुढचा प्रश्न क्रमांक 38. आणि 38 प्रश्नासाठी आपल्याला त्यांनी सांगितलं की किती येतं याचं उत्तर किती येतं हे सांगितले करायला. तर बघा 2x वर्ग अधिक 5x वजा 8 अधिक सगळे कंसामध्ये आहेत 7x वर्ग वजा 9x अधिक 3 वजा 9x वर्ग वजा 4x वजा 6 आणि यांचं उत्तर किती येते त्याने विचारलेलं आहे आपल्याला. आपण या सगळ्यांना काय करूया पहिल्यांदा सगळ्यांना कंसाच्या बाहेर काढूयात. कंसाच्या बाहेर काढायचं यांच्यामध्ये काही बदल होणार नाही. 2x वर्ग अधिक 5x वजा 8 इथे अधिक आहे म्हणजे यांच्या सुद्धा बदल होणार नाही. अधिक 7x वर्ग वजा 9x अधिक 3 कारण ज्याच्या कंसाच्या बाहेर अधिकचे चिन्ह असतं त्याच्यामध्ये बदल कधी होत नाही. पण आता इथे जर बघितलं तर इथे वजा आहे म्हणजे आतली सगळी चिन्ह काय होणार आहेत पूर्ण ते बदलणार आहेत आणि म्हणून हा 9 वजा x होणार आहे. हा वजा आहे तर तो अधिक 4x होणार आहे आणि हा वजा आहे तर तो पण अधिक होणार आहे.
मग यानुसार जर आपण बघितलं तर आपण काय करूयात की हे 2x आणि 7x किती होतात 9x होतात. मग 9x वर्ग आहे म्हणजेच हे 2x आणि 7x 9x वर्ग होतात आणि हे 9x वर्ग जातात. त्यानंतर आपण बघूयात की हे 5x आणि हे 4x हे सुद्धा 9x होत आहेत आणि हे 9x ते अधिक वजा हे सुद्धा जातील. मग राहिलं काय तर -8 अधिक 3 आणि अधिक 6. म्हणजे जर याचं उत्तर बघितलं तर -8 अधिक 3 आणि 9 6 9 होतात. म्हणजेच 9तून 8 वजा केलं राहिलं उत्तर 1. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. उत्तर असणार आहे 1. हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर बघूया पुढचा प्रश्न बघूया आपण 39वा प्रश्न. आणि हा प्रश्न थोडा कठीण आहे. हा प्रश्न कठीण का आहे बघूयात आपण. तर 39वा प्रश्न इथे आपल्याला अवयव पाडता आले पाहिजेत. बघा अवयव पाडण्यासाठी x वर्ग वजा 4 आणि खाली x वर्ग अधिक 3x वजा 10 गुणिले इकडे x वर्ग अधिक 2x वजा 15 आणि x वर्ग वजा x आणि वजा 6. आता याच्यामध्ये अवयव पाडता आपल्याला आले पाहिजेत. आपल्याला इथे ते दिसतंय याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की x चा वर्ग म्हणजेच 2 चा वर्ग इथे वजा x चा वर्ग वजा 2 चा वर्ग आणि गुणिले इथे जर बघितलं तर याच्यामध्ये 5 त्रिक 15 असं होतं. मग x अधिक 5 आणि x वजा 3 का तर इथे अधिक असल्यामुळे मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह येतं. तसं इथे सुद्धा तसंच आहे x अधिक 5 आणि x वजा 2 का तर 5 दुणे 10 होत आहेत आणि हे वजा असल्यामुळे इथे वजा आणि हे अधिक असल्यामुळे मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह. तसं इथे पुन्हा x अधिक 3 x इथे वजा येणार आहेत. इथे x वजा 3 आणि x अधिक 2 3 दुणे 6 आणि इथे वजा असल्यामुळे मोठ्या संख्येला वजा चिन्ह. आणि मग इथे जर आपण बघितलं तर इथे पण आपण काय करू शकतो. इथे पण आपण x अधिक 2 आणि x वजा 2. आता हे सगळं आहे ना हे सगळं बेसिक आपल्याला करून बघावं लागेल. जर तुम्हाला हे कळत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला हे सेपरेटली एक गणित सोडून दाखवतो की याचे अवयव कसे पाडले जातात. जर अवयव पाडता येत नसतील तर बघूयात आपण. मग हा x वजा 2 हा गेला. x अधिक 2 हा गेला. x अधिक 5 गेला आणि x वजा 3 गेला. सगळे गेले. राहिले काय तर वरच्या साईडला आपल्याला 1 राहतो आणि खाली 1 राहतो म्हणजे उत्तर आलं 1. म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 1. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 40वा प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया. 40वा प्रश्न असणार आहे आपला. आता हा प्रश्न जो आहे हा प्रश्न बघा इथे 16x चा चौथा घात अधिक 81 आणि पुढे दिले त्यांनी की 16x चा चौथा घात वजा 81 यांचा गुणाकार म्हणजे इथे गुणाकार जर केला तर त्याची कोटी किती. आता कोटी घेताना आपल्याला यांचा गुणाकार आधी करावा लागेल. तर आपण गुणाकार करण्यासाठी आपण काय करूयात हा जो आहे याला आपण 4 नाही जर इथे बघितलं तर x अधिक y आणि इथे x वजा y असं आहे. म्हणजे जेव्हा असं आपण करतो तेव्हा आपण काय करतो की x चा वर्ग वजा y चा वर्ग. मग जर आपण इथे आणि इथे सारखंच आहे तर 16x चा चौथा घात त्याचा वर्ग वजा 81 चा वर्ग असं आपण घेऊ शकतो. याला डायरेक्टली अशा प्रकारे जसं याला आपण अशा प्रकारे करू शकतो. ठीक आहे. मग याचं बघितलं तर 16 चा वर्ग आपल्याला येईल 256 पण x चा चौथा घात त्याचा दुसरा घात म्हणजे 4 दुणे 8 म्हणजेच काय होईल तर x चा 8वा आणि मग 81. आता 81 चा वर्ग काय येईल तो आपण काढू शकतो पण 81 चा वर्ग काढण्याची आपल्याला कोटी विचारली. फक्त कोटी विचारता एवढा विचार करत बसायचं नाही. कोटी ही नेहमी चलाचीच असते कारण जर अंक असेल तर अंकाची कोटी कधी 0 असते. म्हणजे आपण एखादा अंक लिहिला 81 तर 81 ला x जर लावायचा असेल तर त्याला 0 घ्यावं लागेल. म्हणजेच काय तर कुठल्याही संख्येला 0वा घात जो असतो तो असतो उत्तर 1 असतं त्याचं. याचं उत्तर जर 1 आलं आणि यांचा दोघांचा गुणाकार केला तर 81 होतं. म्हणजेच कुठलाही अंक आपण जर घेतला तर त्याची कोटी किती असते 1च असते म्हणून ते काय आपण पकडत नाही. मग आपण फक्त काय करतो इथे चल आलंय तर याची कोटी किती आहे 8 आहे. याची कोटी किती आहे 8 आहे म्हणजे इथे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे 8. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार. एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी काही पक्षी आकाशात विहार करतायत म्हणजे 102 पक्षी आकाशात विहार करतायत. 103 पक्षी झाडावर बसलेले आहेत.
108 पक्षी जमिनीवर जाण्याची पद्धत आहेत आणि उरलेले जे आहेत ते 45 आहेत. म्हणजे बाकीच्यांची संख्या माहिती नाही, पण तलावात जे पोहतात त्यांची संख्या माहिती आहे आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं ते एकूण पक्ष्यांची संख्या काढायची. मग आपण काय करूयात, एकूण पक्षी काय करूयात, एकूण पक्षी काय करूयात एक्स म्हणू. एकूण पक्ष्यांची संख्या जी आहे ती एक्स म्हणूया. म्हणजे एक्स बरोबर काय येईल तर x/2 अधिक x/3 अधिक x/8 अधिक 45. म्हणजे x पैकी 1/2 1/3 1/8 हे आपल्याला दिलं होतं म्हणून आपण तसं केलं. ठीक आहे. आता यांची बेरीज करायची म्हटली तर यांचं आपल्याला काय करावं लागेल, यांचा आपल्याला लसावी काढावं लागेल. मग लसावी कसं काढतात तर आपण अशा प्रकारचा लसावी काढतो. बघा इथे 2 3 आणि 8 याला 2 ने भाग जाईल म्हणून 2 बे एके बे, याला 2 ने 3 ला भाग जात नाही म्हणजे तो तसाच लिहायचा आणि 8 ला गेला भाग तर 4 आणि पुढे. आता ज्याला भाग गेला पूर्ण भाग गेलाय त्याला तसं एक खाली उतरवायचा, त्याला काय करायचं नाही. आता इथे 3 आणि 4 ला कोणाला भाग जाणार नाही, मग 3 घेतला 3 एके 3 4 तसा उतरवायचा. आता जे 1 आहेत ते तसे उतरवले आणि 4 ला पुन्हा 4 एके 4 म्हणजे इकडे 1 1 आला की मग इकडच्यांचा जो आहे तो आपल्याला गुणाकार करायचा असतो. मग बे त्रिक 6 आणि 6 चोक 24 जो आहे तो त्यांचा लसावी आलेला आहे. मग हा लसावी आपल्याला काय करायचा आहे, हा लसावी आपल्याला इथे घ्यायचा आहे. तो लसावी आपण 24 इथे घेणार आणि मग पुढे काय करणार आपण, तर वरच्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आहे. पण जर या दोनच्या ठिकाणी जर म्हणजे 24 आणायचे तर त्याला कितीने गुणावं लागेल, 12 ने गुणावं लागेल. 12 दुणे 24 आणि म्हणून या x ला पण 12 ने गुणणार, 12x उत्तर येणार. या 3 ला जर 24 आणायचं असेल तर 8 त्रिक 24 म्हणून 8 ने वरच्याला पण गुणणार म्हणून तो 8x येणार. या 8च्या इथे 24 घ्यायचं असेल तर 3 ने गुणायचं, 8 त्रिक 24 म्हणून त्या 3 ने वरच्याला पण गुणायचं, 3x अधिक 45. आता काय करायचं, याला छेदस्थानी 1 आहे त्यांचा तुझा छेद समान करायचा. म्हणजे काय होईल बघा, 24 सगळीकडे सारखा होईल. यांची बेरीज करून घेऊया. 12 आणि 8 20 होतात आणि 3 23x अधिक आता इथे 45 गुणिले 24 करायचे. आता 25 आपल्याला जर 24चा पाडा पाठ असेल तर ठीक आहे, नसेल तर सरळ सरळ एक अंक 9 ते 10 पर्यंत आपले पाडे पाठ असतातच आणि त्यानुसार 4 आपण 24 4 चोक 16 17 18. ठीक आहे. आता इथे फुल्ली बे पंचे 10 0 ह्याच्याला 1 बे चोक 8 आणि 1 9 यांची बेरीज करूया. 8 9 आणि 10 1080 म्हणजे इथे येईल 1080. ठीक आहे. आणि हा x जसा जसा. मग पुढे आपण काय करणार आहोत, पुढे आपण काय करायचं, आता हे 24 जे तिकडे x ला गुणाकार करायचं म्हणजे x गुणिले 24 बरोबर 23x अधिक 1080 आणि मग इथे 24x बरोबर 23x अधिक 1080. हे 23x इकडे आणायचे म्हणजेच 24x वजा 23x आणि इकडे 1080. जर 24x म्हणून 23x गेले तर राहिला x आणि मग 1080 हे त्याचं उत्तर. म्हणजे एकूण पक्ष्यांची संख्या किती आली तर 1080 आणि हे आपल्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 4 1080 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर पुढे बघूया आपण 42वा प्रश्न आहे. आता 42वा प्रश्न जो आहे तो काय आहे, एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 100 वर्गमुळात 3 आहे, चौसेमी आहे, तर त्याची परिमी किती आहे. बघा समभुज त्रिकोण आहे, त्रिकोण चे क्षेत्रफळ दिलंय 100 वर्गमुळात 3. मग समभुज त्रिकोणाचे सूत्र काय आहे, समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे तर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू वर्ग. ठीक आहे. मग यानुसार बघूया आपण, इकडे जर 100 वर्गमुळात 3 आणि इकडे आहे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू वर्ग. यानुसार आपण बघितलं तर आपल्याला बघता येईल की हे 4 इकडे भागिले आहेत, तिकडे गुणिले होतील. 4 गुणिले 100 वर्गमुळात 3 आणि हे वर्गमुळात 3 इकडे गुणले तिकडे भागिले होतील आणि मग बाजू वर्ग. इथे वर्गमुळात 3 गेले, 100 आणि 4 यांचा गुणाकार केला तर आपल्या लक्षात येईल की 400 उत्तर येतं बरोबर बाजू वर्ग.
जर दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेतलं तर बाजू वर्ग मधला बाजू राहील आणि वर्ग निघून जाईल. 400चा वर्गमूळ किती तर 20. म्हणजेच एका समभुज त्रिकोणाचं जे काय आहे त्याची बाजू 20 आली, ही बाजू 20 येईल, ही पण बाजू 20 येणार आहे. म्हणजे मग त्याची काय सांगितलं आपल्याला, त्याची परिमिती सांगितलेली आहे. 20 अधिक 20 अधिक 20 किती आले 60 झाले. आहे का पर्यायामध्ये? हो आहे. पर्याय क्रमांक 1 60 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचं गणित बघायचं आहे आपल्याला. गणित आहे 43व आणि गणित आहे x चा घन अधिक 2x चा वर्ग वजा x वजा 2 या बहुपदीला जर x अधिक 2 या बहुपदीने भागलं तर बाकी भागाकार आणि बाकी किती येणार आहे. यामध्ये आपल्याला बघायचं आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. आपण काय करूयात की आपल्याला जसं शिकवलं गेलं आहे त्याप्रमाणे x चा घन अधिक 2x चा वर्ग वजा x वजा 2. आपल्याला संपूर्ण गणित पण सोडवायची आवश्यकता नाहीये, कारण आपल्याला स्टार्टिंग थोडंसं आलं तर आपल्या लक्षात येईल. आपल्याला बघायचंय की पहिले इथे x वर्ग आहे सगळीकडे सारखंच आहे, फक्त दुसऱ्यांदा जो आहे हा 1 येणार आहे की x येणार आहे ते बघूयात आणि मग नंतर बाकी किती येईल ते अंदाज लावून आपण तिथेच गणित थांबूयात, कारण आपल्याला पेपर सोडवायला एवढा वेळ नसतो. ठीक आहे, तर आपण बघूया x अधिक 2 याने आपल्याला भागायचं आहे. तर इथे x घन आहे आणि इथे x आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, x वर्गने गुणावं लागेल. म्हणजेच जर x वर्गाने x ला गुणलं तर x चा घन येतो, अधिक 2 ने x वर्गाला गुणलं तर 2x चा वर्ग येतो. यानुसार वजाबाकी केली तर चिन्ह बदलतात. म्हणजेच काय होईल की या x घन मधनं हा x घन गेला तर 0 आला, या 2x वर्ग मधला हा 2x वर्ग गेला तर इथे सुद्धा 0 आला. मग वजा x इथे आपल्याला उतरावं लागेल आणि पुन्हा वजा 2 सुद्धा आपल्याला इकडे उतरावा लागेल. मग आता यानंतर आपण बघूयात की इथे x आहे, इथे पण x आहे, म्हणजे इथे आपल्याला 1 येणार आहे, बरोबर की नाही. म्हणजे 1 जर येणार असेल तर आपला चौथा पर्याय जो आहे ऑलरेडी कटलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया की इथे अधिक आहे आणि इथे वजा आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथे वजा घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, इथे काय करावं लागेल, वजा घ्यावं लागणार आहे. एक वजा घेतलं तर आपण बघूया की x ने याला गुणलं तर वजा x येणार आहे आणि अधिक 2 ने याला गुणलं तर वजा 2 येणार आहे. पण इथे जर आपण बघितलं तर इथे आपण वजाबाकी करतो, म्हणजे वजा चिन्ह अधिक होईल आणि हे वजा चिन्ह सुद्धा अधिक होईल आणि मग या x वजा x अधिक हे गेले, 2 अधिक 2 वजा हे सुद्धा गेले, म्हणजे बाकी जे आहे ती शून्य राहिलेली आहे. म्हणजे जर शेवटचं ऑप्शन जर कटलेलं आहे तर आपलं उत्तर इथे आहे तिसरं, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर 44वा प्रश्न जो आहे हा 44वा प्रश्न आता बघूया आपण. 4 वर्षापूर्वी अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर एवढे होते. आता 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एवढं असेल तर 6-7 असेल तर अनिलचे आजचे वय काढा. आता बघा अनिल आणि सुनील, आता इथे जर 4-5 आहे तर साहजिकच आहे हा सुनील मोठा असणार आहे. ठीक आहे, मग यामध्ये जे लहान संख्या येणार आहे ती आपल्याला अनिलचं वय असणार आहे. आता इथे बघूया आपण आजचं वय, समजा आपण आजचं वय इथे चौकोनामध्ये ठेवूयात, बरोबर की. आजचं वय किती दिले त्यात काय सांगितलं नाही, त्यांचं गुणोत्तर दिलं नाही. मग 4 वर्षापूर्वी आणि 4 वर्षानंतर, तर आजचं जे वय असेल त्याच्यापेक्षा 4 वर्षापूर्वी म्हणजे त्याने सांगितलंय की अनिल आणि सुनील, तर इथे 4x आणि 5x असं आपण पकडूयात. ठीक आहे, म्हणजे इथे येताना ते अधिक 4 आणि इथे अधिक 4 हे वाढणार, कारण 4 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर 4-5 होतं. 4 वर्षापूर्वी 4-5 होतं, हे आजचे आहे आजचे, आणि 4 वर्षानंतर पुन्हा अधिक 4 होणार आहे, म्हणजे इथे अधिक 8 आपल्याला करावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे जर आपण बघितलं 4 वर्षानंतर त्याचं गुणोत्तर किती आहे, तर मग 4x अधिक 8 आणि 5x अधिक 8 बरोबर किती, तर 6-7 हे असं आपल्याला इथे गुणोत्तर मिळणार आहे. मग आता आपण जर बघितलं तर अंश आणि छेद आणि बरोबर चिन्ह असेल, सरळ सरळ तिरकस गुणाकार करायचा आहे आपल्याला. म्हणजे 7 गुणिले 4x अधिक 8 बरोबर 6 गुणिले 5x अधिक 8 आणि त्यानंतर त्यांचा गुणाकार करून घ्या. 7-28x अधिक 7-8 56 बरोबर 6-5 30x अधिक 6-8 48. आता काय करूयात, ते x वाले आहेत आणि जो x मोठा आहे त्याला तिथेच ठेवूयात. म्हणजे जर बघितलं तर 30x जो आहे तो मोठा आहे तो इथेच ठेवूयात आणि मग हा 28x जो आहे तो इथे आणला तर वजा होणार आहे. त्यानंतर हे 56 जे आहेत ते इथेच ठेवूयात आणि हा 48 इकडे आणूयात. हे इकडे अधिक आहे ते इकडे काय होतील
वजा होणार आहे आणि मग यांच्यामध्ये 56 वजा 48 केलं तर आपल्याला माहितीये की 8 उत्तर येणार आहे आणि याच्यामधनं 30 मधनं 28 वजा केलं तर 2x हे उत्तर येणार आहे. म्हणजेच जर 2x बरोबर 8 असेल तर x बरोबर किती, तर 8 भागिले 2 होणार आणि x बरोबर किती येणार, 4 येणार. बरोबर आहे. तर त्याने अनिलचे आजचे वय विचारलेले आहे, तर अनिलचं आजचे वय काढायचं असेल तर आपल्याला अनिलचं 4 वर्षापूर्वीचं जे होतं वय 4x आणि त्याचं आजचं वय म्हणजे अधिक 4 हे आपल्याला करावं लागणार आहे. मग 4x म्हणजे 4 गुणिले 4, हे 4 इथे आले ते x च्या ठिकाणी ठेवायचे आहेत, अधिक 4 मग किती, 4 चोक 16, 4 चोक 16 अधिक 4 म्हणजे किती, 20 वर्ष हे वय असेल अनिलचे आजचे वय, अनिलचे आजचे वय. मग अनिलचे आजचे वय 20 वर्ष, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 45वा प्रश्न आहे. यामध्ये काय सांगितलंय की 7.5 तास, 8 तास 45 मिनिटं आणि 5.25 तास म्हणजे किती. आता बघा इथे जरा काही गोष्टींचं कन्व्हर्जन आपल्याला लक्षात यायला पाहिजे. 7.5 तास म्हणजे आपल्याला माहितीये की जर आपण इथे तास घेऊयात, तास आणि इथे मिनिटे घेऊयात, मिनिटे, 7 तास आणि 30 मिनिटे म्हणजे 7.5. त्यानंतर त्यांनी पुढे दिलंय 8 तास आणि 45 मिनिटे म्हणजेच त्यांनी ऑलरेडी जसं दिलंय ते कन्व्हर्जन दिलंय, काय प्रॉब्लेम नाही. पण आता पुढचं जे आहे 5.25 तास म्हणजे 5.25. मग आता जर आपण असं बघितलं, हे घड्याळ दिलं इथे 12, 3, 6 आणि 9, तर इथून एवढं 25%, इथून एवढं 25, इथून एवढं 25 आणि इथून एवढं 25 अशा प्रकारे पॉईंट दिले ना तिथे. पॉईंट देताना बघा काय दिलंय, 5 तास म्हणजे 5 तास आणि 25 मिनिटे असं नाही दिलंय, 5.25 म्हणजे 5.25 तास असं त्यांना म्हणायचं आहे. 5.25 म्हणजे हा एक भाग, हा दुसरा भाग, तिसरा भाग आणि चौथा भाग अशा प्रकारचं आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच आपण जर 5 तास आणि 15 मिनिटे असं त्याचं गणित होणार आहे. बघा इथे 5 आणि 5 10 0 ह्याच्याला 1, 4 आणि 3 7, 8 9 येतं आणि मग इथे 7 5 12 आणि 8 20. इथे जर आपण बघितलं 60 मिनिटाचा 1 तास असतो म्हणून 60 वजा केले तर इथे 30 आणि मग तो 1 तास इकडे वाढवला जाईल कारण 60 मिनिटं इकडे कमी केल्यामुळे म्हणजे 21. मग आपल्याला बघायचं 21 तास आणि 30 मिनिटे कुठे उत्तर आहे, तर पर्याय क्रमांक 3 21 तास आणि 30 मिनिटं हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 46वा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण पाहणार आहोत. काय दिलेले सोबतच्या आकृतीमध्ये PQRS हा समांतरभुज चौकोन आहे, त्याची एक बाजू 60 आहे त्याने दिलेली आहे, इथे 60 दिले म्हणजे ही सुद्धा 60 असणार आहे, ही सुद्धा 60 असणार आहे. त्यानंतर त्याची दुसरी बाजू त्यांनी 25 दिली, ही 25 आहे म्हणजे ही सुद्धा 25 येणार आहे. त्यानंतर त्यांनी दिलंय SM बरोबर 7 आहे, तर चौकोन PQRS चे क्षेत्रफळ किती. आता बघा चौकोन PQRS चं क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं असेल तर काढताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे बरं, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे ना. जसं आपण म्हणतो पाया गुणिले उंची, बरोबर आहे. तर पाया आपण इथे 60 आहे तर हा 60 घेऊ शकतो, पण उंची आपल्याला माहिती आहे का, नाही. ही उंची आपल्याला इथे काढायची आहे. मग ही उंची काढण्यासाठी आपण याला बाजूला काय करूयात, आता आपल्याला दिसतो इथे काटकोन त्रिकोण आहे, हा 7 आहे, हा 25 आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनाच्या समोर बाजू कर्ण असते. मग जर आपण 25चा वर्ग केला आणि त्याच्यातून 7चा वर्ग वजा केला तर आपल्याला काय मिळणार आहे, PM ही उंची मिळणार आहे. ठीक आहे. आता हे कसं लिहितो आपण, तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग असं लिहितो. मग कर्ण किती आहे, 25 आहे, त्याचा वर्ग, 7चा वर्ग आणि दुसरी बाजू माहिती नाही. ठीक आहे. हेच मी अशा प्रकारे मांडून घेतलं. म्हणजेच काय, तर 25चा वर्ग वजा 7चा वर्ग आणि मग दुसरी बाजू वर्ग. आता 25चा वर्ग किती, तर 625 आणि 7चा वर्ग किती, तर 49. मग हे वजा केल्यानंतर दुसरी बाजू जी आहे ती दुसरी बाजू, आता 49 वजा केले तर मला वाटतं 576 हे उत्तर येतं आणि 576 कोणाचा वर्गमूळ आहे, तर ते 24चा आहे. किती आहे,
तर 24 म्हणजे हे जे आहे हे 24 मिळणार आहे आपल्याला. म्हणजेच आपण इथं घेतलं तर उंची किती आहे 24. मग या दोघांचा गुणाकार करूयात आपण. जर 24 गुणिले 60 करायचं असेल तर हा 60 6चा शून्य बाजूला ठेवूयात. या 6 ने गुणूया 6 चोक 24 त्याला 2 6 2 12 13 14 आणि हा शून्य तसा ठरला तर किती येतात 1440 आणि हे आपलं पर्याय क्रमांक उत्तर असणार आहे 1. 1440 हे उत्तर आपलं असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 47. 1.5 मीटर बाजू असलेल्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी व्हावे. घनाकृती घन सांगितलं आहे. घन म्हणजे आपल्याला आलं लक्षात की अशा प्रकारचा एक घन असतो आणि यामध्ये आपल्याला जर का याचं घनफळ काढायचं असेल तर त्याला आपण घनाचे घनफळ हे जर आपण बघितलं तर काय करतो आपण बाजूचा घन एल चा घन म्हणजे ही एल आहे उंची सुद्धा एल आहे आणि रुंदी सुद्धा एल आहे म्हणून एल घन करतो. मग त्याने किती सांगितलंय 1.5 चा घन सांगितलाय. 1.5 मीटर आहे आणि म्हणून मीटरचा घन सांगितलाय. तर मग 1.5 चा मीटर म्हणजे आपण काय करूया 15 चा घन करूयात. 15 चा घन जर बघायचा असेल तर 15 चा वर्ग किती आहे 225 आणि गुणिले 15 आपल्याला करायचं आहे. तर 15 5 75 आणि 15 2 30 आणि 7 37 म्हणजे इथे 3 येणार आहे. इथे 3 येईल 15 2 30 आणि 3 33 म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 3375. आता 3375 हे आपलं उत्तर असणार का नाही कारण इथे पॉईंट असणार आहे. तर पॉईंट आपण 1.5 गुणिले 1.5 गुणिले 1.5 केला तर 1 2 आणि 3 नंतर पॉईंट म्हणून 1 2 3 नंतर पॉईंट 3.375 हे कुठे आपलं उत्तर आहे का तर आहे 3.375. इथे आपल्याला हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपलं हे उत्तर आपल्याला आहे. पण त्याने सांगितलंय की 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. 3.75 घनमीटर तर इथं 3.75 येतच नाहीये. तर घनमीटर म्हणजेच त्याला जर आपण भागिले गुणिले 3000 केलं तर आपल्याला ते लिटर मध्ये उत्तर येतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 48 आणि प्रश्न आहे एका दुकानदाराने दोन वस्तू प्रत्येकी 1200 रुपयांस विकल्याने पहिल्या वस्तूवर 20% शेकडा नफा झाला व दुसऱ्या वस्तूवर शेकडा 20% तोटा झाला. तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला ते आपल्याला काढायचंय. बघा याचं उत्तर आहे ना याचं उत्तर तुम्ही जर नॉर्मल आपण सोडवतो तसं सोडवलं गेलं तर मिळणार नाही. हे चुकीचं उत्तर येतं. आपल्याला एक लक्षात ठेवा जर एकच वस्तू एकाच किमतीची आहे आणि त्या एकाच किमतीच्या वस्तूवर जेवढा तोटा झाला तेवढाच नफा झालाय. बघा किंमत पण सेम आहे आणि तोटा आणि नफा हे तेवढंच झालेलं आहे. मग अशा वेळेस काय करतात ना उत्तर काढायचं असेल ना तर त्याचं उत्तर येतं तोटा. हा तोटा आणि तो तोटा किती तर भागिले 10 आणि जो नफा झालाय किंवा तोटा झालाय तो 20 आणि त्याचा वर्ग. हे सूत्र आहे. मग हे सूत्र असताना आपल्याला काय करायचंय हा शून्य गेला दोनाने एकाला भागलं आपलं एकाने दोनाला भागलं तर उत्तर 2 येतं आणि त्याचा वर्ग केला तर उत्तर 4 येतं. मग शेकडा 4 तोटा जे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे ते आता इथे आपल्याला आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 49 हा प्रश्न बघूया आपण. बघा वरती दिलाय 225 चा वर्ग वजा 1 आणि छेदस्थान दिले 15 चा वर्ग अधिक 1. तर बघा 225 चा वर्ग वजा 1 आणि 15 चा वर्ग अधिक 1. आता इथे आपल्याला बघायचं आहे की 225 चा वर्ग आणि 1 तर मग याला आपण काय करू शकतो की 225 चा वर्ग वजा 1 चा वर्ग असा आपण लिहू शकतो आणि हा 15 चा वर्ग आहे त्याला 225 लिहू शकतो अधिक 1 असं लिहू शकतो. आणि मग हा वर्ग जे आहे ते असं आपल्याला असणार आहे x वर्ग वजा y वर्ग म्हणजेच पहिल्या कंसामध्ये x अधिक y आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा y आणि मग त्याप्रमाणे जर इथं वजाबाकी आहे तर आपण इथं करूया 225 अधिक 1 पहिल्या कंसात आणि 225 वजा 1 हे दुसऱ्या कंसात आणि 225 अधिक 1 खाली आलेलं आहे म्हणजे हे आणि हे कट झालं तर आपलं उत्तर 225 वजा 1 म्हणजे 224 हे उत्तर आपला या प्रश्नाचं येणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल 49 पर्याय क्रमांक 1 224 हे या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. 50वा प्रश्न आहे 4 अडेका 5 मीटर आणि 7 डेसिमीटर
5 डेका 8 मीटर आणि 9 डेसिमीटर, तसेच 2 डेका 8 मीटर आणि 4 डेसिमीटर यांची बेरीज करायची आहे. तर आपण काय करूया, सेंट्रल आयडिया जी आहे ती बेसिक जो काय असतो आपला मेजरमेंट म्हणजे मीटर, ग्रॅम, लिटर यांना आपण मध्ये पकडायचं. इकडे डेसी घ्यायचं आणि इकडे डेका घ्यायचं. आणि मग इथे बघूया आपण 4 डेका 5 मीटर आणि 7 डेसिमीटर, त्यानंतर 5 डेका 8 मीटर आणि 9 डेसिमीटर, 2 डेका 8 मीटर आणि 4 डेसिमीटर यांची आपण बेरीज करायची असेल तर हे मीटर जे आहे इथे पॉइंट देऊन टाकायचं. आता हे केल्यानंतर यांची बेरीज 7 आणि 4 11 आणि 9 20, 0 चालले 2, 8 आणि 2 10 आणि 8 18 आणि 5 23, 23 याच्याला 2, 2 आणि 2 4, 4 आणि 5 9, 9 आणि 5 9 आणि 4 13, 133 मीटर, 133 मीटर, कारण इथे पॉइंट आहे, मीटरच्या इथे पॉइंट आहे आणि म्हणून 133 मीटर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. चला तर मित्रांनो, इथे आपण पाहिलेलं आहे इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा आणि त्यासाठी इम्पॉर्टंट असलेले मागील वर्षाचे झालेले 2025 ला इयत्ता 8वी मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपण पाहिलेली आहेत. या पुढील जे काही गणित आहेत 51 ते 75 ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी या व्हिडिओमधील जी गणित आहेत ती तुम्हाला काही कळली नसतील तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला पुन्हा एकदा ते रिवाइज करतो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.